दुपारची वेळ होती. मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी 2025चा दिवस होता. पांगरी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी त्यांच्या कामामध्ये व्यस्त होते. अशातच एक तरुण पोलीस ठाण्यात आला. त्याने आपले नाव गणेश खरात असे सांगितले. पोलिसांनी त्याला विचारले, काय तक्रार आहे असे विचारताच तो थोड्या घाबऱ्या आवाजात बोलला, साहेब, काल रात्री 12 वाजता मी आणि माझे 2 मित्र गणेश सपाटे आणि शंकर पटाडे यांच्यासोबत पार्टीसाठी गेले होतो. तिघेजण पार्टी करून कारने बार्शी येथून धाराशिवकडे जात होतो. तेव्हा माझ्यासोबत असलेल्या 2 मित्रांनी महागाव शिवारात असलेल्या पिंपळगाव तलावाच्या पुलावर गाडी थांबवण्यास सांगितली. त्यांना नाचण्याची हुकी आली होती. ते गाडीतून बाहेर आले आणि पुलावर नाचू लागले. मी गाडीतच बसून त्यांचा नाच पाहत होतो. अशातच त्या दोघांचा नाचता नाचता तोल गेला आणि ते पुलावरून खाली पडल्यामुळे मी घाबरून खाली पाहिले. पण अंधार असल्याने मला काही दिसले नाही. त्यांना मला मदत करता आली नाही. साहेब, ही बाब पोलीस ठाण्यात कळवायला हवी म्हणून मी आलो आहे. त्यावेळी पोलिसांनी एकमेकांकडे पाहिले आणि त्यातील एक जण बोलला, त्या दोघांचे मृतदेह सकाळी सापडले आहे. त्या दिवशी सकाळी म्हणजे दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी पांगरी पोलीस ठाण्यात पोलीस पाटलांनी खबर दिली होती की महागाव शिवारातील पिंपळगाव तलावात 2 तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. त्यानंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने पाण्यातील मृतदेह बाहेर काढले आणि मृतदेहाची पाहणी केली असता अंगावर कोणत्याही जखमा दिसून येत नव्हत्या. कदाचित त्यांचा पाण्यात पडून आणि बुडून मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. मृतकाची ओळख पटवण्यासाठी त्यांनी शर्ट पॅन्टच्या खिशात तपासणी केली असता त्यात पोलिसांना कागदपत्रे मिळून आली. त्यावर गणेश अनिल सपाटे वय 26 आणि दुसऱ्या तरुणाच्या खिशात शंकर उत्तम पटाडे वय 45 असे नाव आढळून आले. दोघांच्या खिशात मोबाईल सापडले होते, मात्र ते पाण्यात पडल्याने बंद पडले होते. पोलिसांनी घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर ते दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिले होते. सकाळीच हे सारे सोपस्कार पार पडले होते. त्यानंतर दुपारी गणेश खरात या तरुणाने पांगरी पोलीस ठाण्यात येऊन त्या दोघांचा मृत्यू कशा रीतीने झाला याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी गणेश सपाटे आणि शंकर पटाडे त्या दोघांच्या मृत्यूची अकस्मात मृत्यू अशी नोंद केली. त्यानंतर पोस्टमॉर्टम अहवाल आला. त्यामध्येही पाण्यात बुडून मृत्यू असा रिपोर्ट देण्यात आला होता. याचा अर्थ हा काही घातपाताचा प्रकार नव्हता. तरीही पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला. त्यावरून पोलिसांनी मैताची बायको रुपाली शंकर पटाडे वय 35 राहणार बार्शी हिला ताब्यात घेतले आणि तिच्याकडे चौकशी केली. तेव्हा तिने एक भयंकर माहिती पोलिसांना दिली. ती माहिती ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात केली. बायकोनेच नवऱ्याचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. बायको रुपाली आणि नवरा शंकर यांचा प्रेमविवाह झाला होता. या विवाहाला शंकरच्या घरातून विरोध होता. तरीही शंकरने रुपालीशी विवाह केला. शंकर हा किराणा दुकानदार व हॉटेल यांना लहान चकली तसेच शेव पुरवण्याचा व्यवसाय करत होता. व्यवसाय चांगला चालत होता. शंकर आणि रुपाली हे वेगळे राहत होते. दोघांचाही संसार सुखाने चालला होता. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी झाली होती. शंकर याने कार खरेदी केली होती. कारवर चालक म्हणून गणेश सपाटे याला ठेवण्यात आले. गणेश सपाटे याचे लग्न झाले नव्हते. शंकर रुपाली यांची दोन्ही मुले 18-20 वर्षाची होती. त्या दोघांचा शिक्षणाचा खर्च वाढल्याने शंकर हा दिवस रात्र कष्ट करत होता. त्यामुळे त्याचे रुपालीकडे दुर्लक्ष होऊ लागले होते. दोघांमधील शरीर सुखही कमी झाले होते. रुपाली 35ची होती. तिला शरीर सुख हवे असायचे. घरात सर्व सुख होते, पण शरीर सुख मिळत नसल्याने ती तडफडत होती. अशातच तिचे लक्ष तरुण ड्रायव्हर गणेश सपाटे याच्याकडे गेले.
तिने त्याला आपल्या जाळ्यात ओढायचे ठरवले. त्याच्याशी ती गोड गोड बोलू लागली, टापटीप राहू लागली. थोड्याच दिवसात गणेश सपाटे हा तिच्या जाळ्यात अडकला. आता ते दोघे बाहेर चोरून भेटू लागले. घरात कुणी नसताना दुपारच्या वेळी गणेश घरात येऊ लागला. दोघांमध्ये प्रेमाच्या गप्पा गोष्टी होऊ लागल्या. दोघेही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले होते. हा सारा प्रकार शंकरला माहिती होऊ नये म्हणून काळजी घेण्यात येऊ लागली. गणेशने रुपालीला फोनही घेऊन दिला, कारण रुपालीकडे असलेल्या फोनवरून गणेशला फोन केला तर शंकरला माहिती होईल. त्याने जर आपल्या बायकोचा फोन चेक केला तर आपली बायको गणेशबरोबर काय बोलते आणि का बोलते हे त्याच्या लक्षात येईल. म्हणून गणेश सपाटे याने रुपालीला फोन घेऊन दिला. आता ते दोघे त्या मोबाईलवरून एकमेकांशी गप्पा मारू लागले. एकूणच हा सगळा चोरीचा मामला होता. एके दिवशी रुपालीने आपला नवरा आज दिवसभर घरी येणार नाही याचा अंदाज घेऊन गणेशला घरी भेटायला बोलवले. तोही दुपारच्या वेळीच घरी आला. रुपाली सुद्धा सजून दजून गणेशची वाट पाहत होती. गणेश येताच ती आनंदली. तिने त्याला घरात घेतले. दोघांच्या गप्पा सुरू झाल्या आणि अचानक शंकर घरी आला. आपली बायको नटून थटून का बसली आहे? रोजच्या अवतारात तर ती दिसत नाही. तसेच आपला ड्रायव्हर सुद्धा आज घरी कसा काय आला आहे यावरून त्याला शंका आली. पण त्याने तसे न दाखवता अगं कुठं बाहेर जाणार आहे का असं तिला विचारले. आपला नवरा घरी आल्याचे पाहून रुपालीने सुद्धा स्वतःला सावरले. ती म्हणाली, मला अमुक ठिकाणी जायचं आहे म्हणून ड्रायव्हरला बोलून घेतलंय. असं ऐकताच नवरा शंकर घरातून निघून गेला. त्यावेळी त्याला शंका आली असली तरी बायकोचेच म्हणणे पटले होते. उगाचच वेडवाकडं मनात यायला नको म्हणून तो शांत राहायचा. पण दिवसेंदिवस त्याच्या मनातील शंका वाढत चालली होती. कारण अधूनमधून शंकर बायकोच्या फोनवर कॉल करायचा, पण रुपाली तो फोन उचलत नसे. कारण ती त्यावेळी दुसऱ्या मोबाईलवरून गणेशबरोबर गप्पा मारण्यात रंगलेली होती. तिला शंकरचा फोन येऊन गेला हेही माहीत नसायचे. शंकरने तिला विचारले की अहो मी कामात होते म्हणून माझं लक्ष नव्हतं मोबाईलकडं असं ती सांगायची. यानंतरही शंकरने गणेशा घरी आल्याचे पाहिले होते. तो नसतानाच गणेश घरी काय येतो याबाबत त्याला शंका येत होती. त्याने रुपालीला याबद्दल विचारले. ती वेळ मारून न्यायची. तसेच रुपालीच्या वागण्यातही फरक पडला होता. ही बाब शंकरच्या लक्षात येऊ लागली. आपण घरी नसताना गणेश घरी येतो यावरून त्याने ओळखले की आपला ड्रायव्हर आणि आपली बायको रुपालीमध्ये काहीतरी लफडं चालू आहे. पण त्याबद्दल खात्री नव्हती. रुपाली आणि शंकरचा प्रेमविवाह होता. आपली बायको असे वागणार नाही असेच त्याला वाटत होते. पण मनातील संशय काही केला जात नव्हता. अशा वेळी एके रात्री शंकरने आपल्या बायकोला विश्वासात घेऊन गणेशबद्दल विचारले. हे बघ, मी तुला काही बोलणार नाही, पण तुझं आणि गणेशचं काय चाललंय, तो तुला आवडतो का असे विचारले. आपला नवरा प्रेमाने विचारतो म्हटल्यावर रुपालीने सुद्धा आमच्या दोघांचं प्रेम प्रकरण चालू असल्याचं सांगितलं. शंकर त्यावेळी काही बोलला नाही, पण त्याचा विश्वासघात झाल्याने तो दुखावला होता. आता तो रुपालीला छोट्या छोट्या कारणावरून भांडण काढू लागला. आत्तापर्यंत आपल्याशी प्रेमाने वागणारा शंकर भांडतो म्हटल्यावर रुपालीला देखील वाईट वाटले. पण ती प्रेमसंबंध तोडण्यास तयार नव्हती. उलट ती शंकरशी स्वाद घालू लागली. एके दिवशी रागाने शंकरने तिला सांगितले, गणेशबरोबर असलेले संबंध तोडून टाक. मला या घरात असला प्रकार चालणार नाही. शंकरचे असे बोलणे ऐकल्यावर रुपाली चलबिचल झाली. तिला गणेशबरोबरचे संबंध तोडायचे नव्हते. तिने शंकरला स्पष्टपणे सांगितले की मी त्याच्याबरोबरचे संबंध तोडणार नाही. तिच्या या उत्तराने शंकर तरफडला. आता तो तिच्याशी दररोजच वाद घालू लागला. प्रसंगी मारहाण देखील करू लागल्यामुळे रुपाली चिडू लागली. कारण तिला शंकरपेक्षा गणेश जास्त आवडू लागला होता. घरातील वादाला ती पण कंटाळली होती. तिने यावर गणेशबरोबर चर्चा केली. शंकरचा तू काटा काढ असे तिने गणेशला सांगितले. त्याप्रमाणे गणेशने प्लॅन केला. त्या दिवशी म्हणजे सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री गणेश सपाटे याने शंकरला पार्टी करायचे म्हणून बोलावून घेतले. गाडी चालवण्यासाठी त्याने आपला मित्र गणेश खरात यालाही बरोबर घेतले. हॉटेलात जाऊन त्या सर्वांनी दारू पिऊन जेवण केले.
यावेळी शंकरला दारू जास्त पाजण्यात आली. जेवण खाणे झाल्यावर आपण थिएटर बारीला जाऊ असे ठरले. त्यानुसार तिघेजण कारने धाराशिवकडे निघाले. गाडी पिंपळगाव तलावाच्या पुलावर आली तेव्हा गणेश सपाटे याने गणेश खरात याला गाडी थांबवायला सांगितली. गाडी थांबताच गणेश सपाटे गाडीतून उतरला. शंकरलाही गाडीतून बाहेर येण्यास सांगितले. थोडं आता नाचूया असे म्हणत त्याने शंकरला बाहेर काढले. तो बाहेर येताच गणेशने त्याला उचलले आणि तलावाकडे निघाला. त्याला तो तलावात टाकणार इतक्यात ही बाब शंकरच्या लक्षात आली आणि त्याने गणेश सपाटेच्या गळ्याला मिठी मारली. गणेश सपाटे याने शंकरला खाली फेकले, पण त्याने गणेशच्या गळ्याभोवती घट्ट मिठी मारल्याने गणेश सपाटेही पाण्यात पडला. ते दोघेही पाण्यात बुडून मरण पावले. ही बाब कारमध्ये बसलेल्या गणेश खरातने पाहिली. ते दोघेही तलावात पडल्याचे दिसताच तो बाहेर आला आणि खाली वाकून पाहिले असता ते बुडून मरत असल्याचे दिसले. अंधार असल्याने आणि आजूबाजूला कुणी नसल्याने गणेशला काही करता आले नाही. अखेर तलावातील खळखळ थांबली. ते दोघेही बुडाल्याचे लक्षात आल्यावर गणेश खरात थोड्या वेळ शांत अवस्थेत तिथे बसला. आता त्याला काय करावे हे सुचत नव्हते. थोड्या वेळाने आपल्या मनाला समजावत तो कारमध्ये बसला आणि आपल्या घरी आला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.